नमस्कार स्वामी भक्तांनो, शनिवारचा हा छोटासा उपाय तुमच्या घरातील मोठ्या अडचणी कमी करू शकतो. पण 99% लोकांना ही गोष्ट माहीत नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, सखी सोबतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक असा छोटासा पण प्रभावी उपाय पाहणार आहोत, जो तुम्ही शनिवारी केला तर तुमच्या घरातील अडचणी कमी होऊ शकतात. आजकाल अनेक घरांमध्ये ताण तणाव, पैशाची अडचण, भांडण या समस्या खूप वाढलेल्या आहेत. आपण खूप मेहनत करतो, पण तरीही काही ना काही अडचणी येतच राहतात. अशा वेळी काही छोटे उपाय आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. तर हा उपाय कधी करायचा, कसा करायचा आणि कोठे करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी शनिवारी सकाळी लवकर उठा. घर स्वच्छ करा. घर स्वच्छ केल्याने पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. संध्याकाळी देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर आपल्याला दुसरा अत्यंत सोपा आणि साधा उपाय करायचा आहे. शांत बसून डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. मंत्र जप केल्याने मन शांत होतं आणि नकारात्मक विचार कमी होतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल तर शनिवारच्या दिवशी एखाद्या गरजूंना अन्न, कपडे किंवा थोडी मदत करा. दान केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचप्रमाणे शनिवारी शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा. कोणाशीही वादविवाद करू नका आणि गोड बोलण्याची सवय ठेवा. हा सुद्धा एक मोठा उपाय आहे. शनिवारी काही गोष्टी टाळणं खूप गरजेचं असतं. कोणालाही दुखावणारे शब्द बोलू नका. घर अस्ताव्यस्त ठेवू नका. नकारात्मक विचार करू नका. तुमच्या या छोट्या चुका मोठ्या अडचणी वाढवू शकतात. त्यामुळे शनिवारी या गोष्टींची नक्की काळजी घ्या. जर तुम्ही शनिवारी हा छोटासा उपाय मनापासून आणि श्रद्धेने केला तर हळूहळू तुमच्या घरातील अडचणी कमी होतात आणि सुख शांती वाढते. लक्षात ठेवा, छोट्या सवयी बदलल्या तर मोठा बदल घडतो. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी हे छोटे उपाय नक्की करून पहा. सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.